रिंकू, पोपट, टिनी कोंबडी आणि चूचू उंदीर हे तिघे मित्र होते. तिघेही एकाच घरात होते. पोपट जंगलातून फळे आणायचा आणि नदीवरून पाणी देखील. टिनी कोंबडी घरातलं सगळं काम करायची आणि स्वयंपाक पण करायची. चूचू उंदीर बागेची राखण करायचा. तिघेजण खूप मेहनतीने आपले काम करायचे आणि अगदी प्रेमाने राहायचे. जवळच्याच झाडावर एक काळू कावळा राहत होता. त्याला कोणीच मित्र नव्हता. त्याला त्याची सगळी कामं एकट्यालाच करावी लागत होती. त्याला पोपट आणि कोंबडीची मैत्री अजिबात आवडत नव्हती. एक दिवस रिंकू पोपट फळं आणायला गेला. रस्त्यात त्याला काळू कावळा भेटला. तो म्हणाला, रिंकू पोपटा, तू तर खूप साधा आहेस. कोंबडी आणि उंदीर तर दिवसभर